नमस्कार मित्रांनो, आज सकाळी मी रानात आली। आज दिवस पाळीची लाईट होती, म्हणलं भीम सुकल्यासारखा दिसत होता। रात्री आली तिथं म्हणलं सकाळी आज दिवस पाळीची लाईट असल्यामुळे म्हणलं भीम भिजवून घ्यावं म्हणलं। आणि ही गवार आहे बघा, अशी गवार मस्त आली। आता पहिल्यांदा तोडा होईल त्याचा। आणि इकडे थोडीशी कोथिंबीर लावली होती, म्हणलं आपल्याला घरच्या घरी खायला होती म्हणून। आणि इकडून मोटर अशी चालू केली, मला आज भुईमुगाला म्हणलं भिजवून घ्यावं म्हणलं थोडी वेळ, तासभर तर चालू। उन्हाळ्यानं भुईमुग लगेच सुकल्यासारखा दिसतंय, त्याच्यानं म्हणलं चालू करून घ्यावी म्हणलं। मोटर असा भुईमुग आहे। पडतंय का पाणी सगळीकडे? तुम्ही काय करता? ड्रिप। नमस्कार सगळ्यांना। हे ड्रिप काय होतंय, क्षारयुक्त पाणी असल्यामुळं जाम होत्यात होलं त्याची ठिबकची ड्रिपची, त्यामुळे मी आदळतो असं आदळावं लागते कधीमध्ये आणि ओढून व्यवस्थित बांधावं लागते। लाईट गेली वाटतं, खूप काळजी घ्यावी लागते, कारण प्रत्येक पाणी ड्रिपचं होल म्हणजे रिकामा असलं तर पाणी लाईट गेली। आहो गेली का लाईट? लाईट गेली। येईल थोड्या वेळा असा प्रॉब्लेम येतो कधी कधी, व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही ऑटो शूज वगैरे जोडलेला नाहीये, विहिरीवर जाऊनच चालू करावं लागतं। आता लाईट गेलेली आहे। कार्तिक तिकडे बाटलीत माती भरतय। कार्तिक हा असा शांत बसलाय कार्तिक बघा तिकडे गावारीच्या पलीकडे। नुसतं काय ना काय माती खेळ लागते त्याला, माती भरायची। लहान असल्यामुळे वर नशीब तो व्यवस्थित राहतोय तरी। हे बघा असं आम्ही काय करतो माहितीये का, आता लाईट गेल्यामुळं कमी झालेलं आहे, पण जर वेळेस आलो का हे ड्रीप वगैरे ओढून बांधावं लागतात शेवटीला, म्हणजे प्रत्येक होलमधून ठिबकनुसार पाणी होते आणि ड्रीप अशी आदळावं लागते। हे बघू शकता, आता लाईट गेली पण आम्ही ऑटो शूज जोडला नाही त्याला। हे बघू शकता, आता लाईट आली पण विहिरीवर जावे लागेल आम्हाला आणि चालू करावं लागेल। अशी ही गवार आता लावलेली दाखवलीच तुम्हाला। गवारला पण भरपूर पाणी लागतं, उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। एवढं आमच्याकडं भरपूर पाणी नाही, पाऊस काळ कमी आहे। आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो, खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही आहे। हे बघा जी गवार लावली आता तोडा आलेला, म्हणजे पहिला तोडा झालाय, थोड्याशा निघल्या होत्या, आता हे अजून आले आहेत। हे बघा, प्रत्येक जण म्हणतो शेतीमध्ये कष्ट आहेत, पण शेती करावी लागते। आम्ही थोडंच जेवढं जमल तेवढंच आम्ही शेती करतो, कारण काय होतं जास्त खर्च वाढावा म्हणजे उत्पन्न बी तसं निघलं पाहिजे, किंवा खर्च असतो, खुरपणी आहे त्याला, किंवा एकाने काय रोग आला तर फवारणी असते। हे सर्व आपल्याला जेवढं झेपतंय तेवढंच आपण शेती केली पाहिजे, कारण काय होतं जर नाही झेपत तेवढं केलं तर सगळं नुकसान होतं, पाणी कमी पडतं आणि मग कर्जामध्येच आता बरेचसे शेतकरी। आता तुम्ही बघताय शेतकऱ्यांची म्हणजे हाल काय होत आहेत। मला कोणालाही दुखवायचं नाही आहे, पण मला एक सांगायचं आहे की आपल्याला जेवढं शेती होती ना, थोडीच करा तुम्ही, तुमच्याकडे कितीही करा असा ना, पण जेवढे आपल्याकडे अवेलेबल आहे पाणी त्यानुसारच आपण शेती करायची, म्हणजे आपल्याला उत्पन्न पण व्यवस्थित मिळतं आणि पाण्याची बचत पण होऊन उत्पन्न आपल्याला व्यवस्थित काढता येतं। हे बघू शकता, आता आम्ही रोज म्हणजे नवरा रोज चक्कर मारतो, रानामध्ये येतो। एक 2.5-3 किलोमीटर आमचं शेती आहे, गावापासून दूर आहे थोडंसं। तर आता मला मोटर चालू करायला जायचं आहे। तर मित्रांनो, आता मी मोटर चालू करायला आलो होतो, पण तेवढ्या तिथं म्हणजे भावाच्या शेडवरती एक बल्ब आहे, तो बल्ब पुन्हा म्हणजे बंद झाला, लाईट गेलेली आहे, त्यामुळे आता आम्ही घरी जातोय, नंतर येईल आम्ही भिजवण्यासाठी। तर व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य सांगा, आणि सगळ्यांना आज एकादशी आहे, तर खूप खूप शुभेच्छा चैत्रवारी निमित्त। आता थँक्यू।